हॅलो फ्रेंड्स, आज आपण जो पॉइंट सुरू करणार आहे तो पॉइंट आहे पॉलिनेशन. याआधी आपण अँथर त्याचं स्ट्रक्चर, त्यानंतर ओव्हिड त्याचं स्ट्रक्चर बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे पॉलिनेशन प्रोसेस, की ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बोथ मेल ॲज वेल ॲज फिमेल गॅमेट्स आर come close together by a process, and that process is called as the pollination. ठीक आहे, कारण आपल्याला माहित आहे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दीज आर द नॉन मोटाईल. सो त्यांना एकत्र आणण्याचं काम जी प्रोसेस करते त्याला आपण म्हणतो पॉलिनेशन प्रोसेस. आता पहा, पॉलिनेशन इज व्हेरी इसेन्शियल प्रोसेस इन द प्लांट्स. का म्हणायचं पॉलिनेशन इसेन्शियल? कारण पॉलिनेशन झालं तरच प्लांटमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे पॉलिनेशन इज व्हेरी इसेन्शियल स्टेप बिफोर द फर्टिलायझेशन ऑफ दी गॅमेट्स. मग आपल्याला पॉलिनेशनमध्ये काय बघायचं आहे तर पहा, पहिल्यांदा आपण पॉलिनेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघूया. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पॉलिनेशन म्हणजे काय दिलेलं आहे बघा आपण, दी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, the transfer of pollen grain from anther to stigma of flower. ज्या प्रोसेसमध्ये पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. आता पोलन ग्रेन कुठे तयार होतात? दे आर फॉर्म इन दी anther, and from this anther this pollen grain get transfer on the stigma of the flower. अँथर मधून स्टिग्मावर हे पोलन ग्रेन डिपॉझिट होतात, ट्रान्सफर होतात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतोय? वी कॉल इट ॲज अ पॉलिनेशन. त्याला आपण म्हणतोय पॉलिनेशन. आता काय सांगितलेलं आहे बघा, हे जे पॉलिनेशन होतं हे कोण कॅरी करतं? विच आर द पॉलिनेटिंग एजंट. पॉलिनेशन घडवून आणणारे कोण आहेत? तर पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी दोन महत्वाच्या एजंटचा रोल पाहायला मिळतो. त्यापैकी एकाचं नाव आपण सांगितलेलं आहे अबायोटिक एजंट, ज्याला आपण नॉन लिव्हिंग म्हणतो. अबायोटिक एजंट म्हणजे कसला एजंट? नॉन लिव्हिंग एजंट, जो लिव्हिंग नाही आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल्स कोणते पाहायला मिळतात बघा, विंड आणि वॉटर. याच्यामध्ये कुठले एक्झाम्पल्स पाहायला मिळतात आपल्याला? विंड आणि वॉटर हे दोन असे फॅक्टर आहेत की जे कसे आहेत? अबायोटिक आहेत, विच कॅरी आउट द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. सेकंड फॅक्टर किंवा सेकंड एजंट जो पॉलिनेशन घडवून आणतो दॅट इज कॉल्ड ॲज दी बायोटिक एजंट. आणि बायोटिक एजंटमध्ये आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात. कोणकोणते? तर इन्सेक्ट, बर्ड अँड बॅट. ह्याच्यामध्ये 3 लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा रोल पाहायला मिळतो आपल्याला, इन्सेक्ट, बर्ड आणि बॅट. आलं लक्षात आपल्या? डेफिनेशन पॉलिनेशनची, ज्या प्रोसेसमध्ये पोलन ग्रेन अँथरवरून स्टिग्मावर डिपॉझिट होतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिनेशन. आणि हे पॉलिनेशन घडवून आणणारे काही एजंट्स आहेत. त्यापैकी काही एजंट्सला आपण म्हणलेले आहे अबायोटिक एजंट. त्यामध्ये विंड आणि वॉटरचा उल्लेख केला जातो. आणि काही एजंट्स आहेत ज्याला आपण म्हणतो बायोटिक एजंट्स, ज्याच्यामध्ये इन्सेक्ट, बर्ड आणि बॅटचा उल्लेख केला जातो. तर ही झाली डेफिनेशन पॉलिनेशनची आणि पॉलिनेटिंग एजंट्स अबायोटिक आणि बायोटिकचे एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता पहा आपण काय बघणार आहोत? टाइप्स ऑफ पॉलिनेशन. आता आपल्याला जसं ब्रॉडली पॉलिनेशन 2 टाईपचं पाहायला मिळतं. पॉलिनेशन जे आहे हे ब्रॉडली आपल्याला 2 टाईपचं पाहायला मिळतं. कोणते 2 टाईप आहेत पॉलिनेशनचे? तर पहिला टाईप आपण इथे सांगितलेला आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी सेल्फ पॉलिनेशन. आणि सेकंड टाईप दिलेला आहे आपण दॅट इज क्रॉस पॉलिनेशन. पहा, 2 टाईपचे पॉलिनेशन आपण बघतोय. फर्स्ट टाईप इज द self pollination and second type is called as the cross pollination. आता खूप सिंपल मिनिंग आहे या दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचं, म्हणजे सिंपल पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं दोन्हीमधला डिफरन्स सेल्फ पॉलिनेशनचा आणि क्रॉस पॉलिनेशनचा. काय लक्षात ठेवायचं आहे तर आपण पहिली डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय सेल्फ पॉलिनेशन? सेल्फ हे नावच आपल्याला सांगते, सेल्फ म्हणजे स्वतः. म्हणजे या ठिकाणी आपण असा अर्थ लक्षात घेऊया की इथे एकच प्लांट इन्व्हॉल्व असणार आहे. ओके, आणि त्याच प्लांट मधल्या सेल्फ फ्लावर मध्ये आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. मग सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय बघा, इट इज अ पॉलिनेशन, इट इज अ पॉलिनेशन इन अ सेम फ्लावर. फ्लावर काय पाहायला मिळतं तुम्हाला? सेम ऑर डिफरंट फ्लावर. एकच फ्लावर पाहायला मिळतं तुम्हाला सेम, किंवा डिफरंट फ्लावर पाहायला मिळतं ऑफ सेम प्लांट. बघा 3 वर्ड्स या ठिकाणी महत्वाचे सेल्फ पॉलिनेशनचे. सेम फ्लावर,
डिफरंट फ्लावर सेम प्लांट. म्हणजे इथे काय लक्षात ठेवायचं आपल्याला, प्लांट एकच आहे. ओके, दिस इज अ सिंगल प्लांट. आणि या सिंगल प्लांटच्या एकाच फ्लावर मधल्या अँथर मध्ये आणि स्टिग्मा मध्ये तुम्हाला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळेल. किंवा या एकाच प्लांटच्या 2 फ्लावर पैकी एका फ्लावर मधला स्टिग्मा आणि त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावर मधला अँथर यांचा रोल जर तुम्हाला पॉलिनेशन मध्ये पाहायला मिळाला तर त्याला आपण म्हणतोय सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे एकच फ्लावर किंवा एकाच प्लांटवरचे 2 वेगवेगळे फ्लावर पण प्लांट मात्र एकच, त्याला आपण म्हणतोय सेल्फ पॉलिनेशन. मग याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची तर सगळ्यांनी पहिल्यांदा पॉइंट लक्षात ठेवायचा, सेम प्लांट बट मे बी 1 सेम फ्लावर और 2 डिफरंट फ्लावर, त्याला आपण म्हणू शकतोय सेल्फ पॉलिनेशन. यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, दुसरं पॉलिनेशन, दॅट इज कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस, आता क्रॉस म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की 2 डिफरंट प्लांट्स. सेल्फ म्हणजे एक प्लांट, क्रॉस म्हणजे काय पाहायला मिळतं आपल्याला 2 डिफरंट प्लांट. मग क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय सांगितलेलं आहे, अँथर ऑफ 1 फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर ऑफ डिफरंट प्लांट्स. या ठिकाणी हा शब्द महत्वाचा आहे, डिफरंट प्लांट्स ऑफ सेम स्पेसिस. काय काय वर्ड्स महत्वाचे आहेत बघा. पहिल्यांदा फोकस करायचे आपण डिफरंट प्लांट्स. 2 वेगवेगळे प्लांट्स या पॉलिनेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. त्या दोन्ही प्लांटची स्पेसिस काय असते, एक असते. मीन्स दिस 2 डिफरंट प्लांट्स बिलॉंग टू द सेम स्पेसिस. आणि या सेम स्पेसिसचे 2 वेगवेगळे प्लांट आहेत. आणि या 2 वेगवेगळ्या प्लांटवर एका प्लांटवरचं एक फ्लावर दुसऱ्या प्लांटवरचं दुसरं फ्लावर जेव्हा पॉलिनेशन मध्ये भाग घेतं तेव्हा त्याला आपण म्हणतोय क्रॉस पॉलिनेशन. त्यामुळं अगदी सगळ्या डेफिनेशन पार्ट न करता सेल्फ पॉलिनेशन म्हणजे सेम प्लांट ऑफ सेम फ्लावर ऑफ डिफरंट फ्लावर लक्षात ठेवा. आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय, 2 डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस, ह्याला म्हणायचं आपण क्रॉस पॉलिनेशन. अशा प्रकारे आपल्याला पॉलिनेशनचे 2 टाइप्स केलेले पाहायला मिळतात, सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन. आता आणि एकदा सोर्स ऑफ पॉलिनेशन म्हणजे ब्रॉडली परत एकदा पॉलिनेशनचं क्लासिफिकेशन आपल्याला कसं केलेलं पाहायला मिळतं बघा. ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी आणि झेनोगॅमी. ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी आणि झेनोगॅमी. आता काय आहे ॲटोगॅमी, जिटिनोगॅमी, झेनोगॅमी तर पहा, ॲटोगॅमी, ॲटो म्हणजे पदार्थ लक्षात घ्यायचा, सेल्फ म्हणजे ॲटोगॅमी म्हणजे ब्रॉडली आपण त्याला काय म्हणू शकतोय, सेल्फ पॉलिनेशन. ॲटोगॅमी म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, सेल्फ पॉलिनेशन. मग काय सांगायचे बघा डेफिनेशन, ॲटोगॅमी मध्ये काय होतं तर बायसेक्शुअल फ्लावर. आता बायसेक्शुअल फ्लावर कुणाला म्हणतो आपण, द फ्लावर विच हॅज बोथ मेल ॲज वेल एज फिमेल पार्ट, त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल फ्लावर. याचा अर्थ ज्या प्लांटमध्ये बायसेक्शुअल फ्लावर आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं बाय इट्स ओन पोलन ग्रेन. एक्झाम्पल दिलेलं आहे पी प्लांट, वाट्यांच्या शेंगाचं एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे बघा इथं आपल्याला, ॲटोगॅमी मध्ये ज्या प्लांटमध्ये बायसेक्शुअल फ्लावर आहेत, मेल फिमेल पार्ट एकाच फ्लावर मध्ये पाहायला मिळतो, त्या प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, एकाच फ्लावर मध्ये आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. सो ॲटोगॅमी इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ पॉलिनेशन. सेम आपण इथं डेफिनेशन बघितली होती सेल्फ पॉलिनेशनची, दॅट इज आयदर सेम फ्लावर ऑर डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. तसं इथं सांगितलंय आपल्याला की एकाच प्लांटच्या सेम फ्लावर मध्ये फक्त फोकस काय करायचं इथं, बायसेक्शुअल फ्लावर म्हणजेच ते फ्लावर सिंगलच असणार आहे, तिथं डिफरंट फ्लावर असणार नाही. एकाच फ्लावर मध्ये तुम्हाला तिथल्याच अँथर मधून पोलन ग्रेन त्याच फ्लावरच्या स्टिग्मावर डिपॉझिट झालेले पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, हा झाला ॲटोगॅमीचं मिनिंग. त्यानंतर एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचं पी प्लांट. कारण बघा आपण प्रत्येक थेरी डिस्कस करत असताना आपल्याला खूप कॉन्सन्ट्रेशन त्याचे पॉईंट आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. कारण नीड पॉईंट ऑफ व्ह्यू, सिव्हिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं, पी प्लांट बिलॉंग्स टू विच कॅटेगरी ऑफ द पॉलिनेशन म्हणलं की आपल्याला सांगता आलं पाहिजे इट बिलॉंग्स टू द ॲटोगॅमी. नेक्स्ट टाइप आपल्याला सांगितलेलं आहे जिटिनोगॅमी. जिटिनोगॅमी म्हणजे काय सांगितलंय बघा, इट इज अ पॉलिनेशन इन डिफरंट फ्लावर. फ्लावर्स काय आहेत, वेगवेगळे आहेत, ऑफ सेम प्लांट, डिफरंट फ्लावर ऑफ सेम प्लांट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या, ॲटोगॅमी आणि जिटिनोगॅमी या दोन्हीमध्ये कॉमन काय आहे बघा. मी काय सांगते बघा, ॲटोगॅमी आणि जिटिनोगॅमी या दोघांच्या मध्ये कॉमन काय आहे, या दोघांच्या मध्ये कॉमन आहे सेम प्लांट.
दोघांच्या मध्ये कॉमन काय आहे, सेम प्लांट. पण ॲटोगॅमी म्हणजे फक्त सिंगल फ्लावर मध्ये पॉलिनेशन होतं, दॅट इज कॉल्ड एज बायसेक्शुअल फ्लावर. आणि जिटोनोगॅमी म्हणजे काय, प्लांट एकच पण त्या प्लांटच्या दोन वेगवेगळ्या फ्लावर मध्ये, म्हणजे एकाच प्लांटच्या एका फ्लावर मधल्या आणि त्याच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावर मधला स्टिग्मा जर पॉलिनेशन मध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, जिटोनोगॅमी. मग आपल्याला हे जिटोनोगॅमीचे एक्झाम्पल इथे एक्सप्लेन केलेले आहे, कुकुरबिटा. कुठले एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे, कुकुरबिटा. आता आपण याला क्रॉस पॉलिनेशन म्हणू शकणार नाही. का म्हणू शकणार नाही, कारण इथं आपण एक्झाम्पल काय सांगितलेले आहे, सेम प्लांट सांगितलेले आहे. बरोबर आहे. म्हणजे ॲटोगॅमी इज एक्झाम्पल ऑफ सेल्फ पॉलिनेशन. आणि आपण असंही म्हणू शकतो की जिटिनोगॅमी इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ सेल्फ पॉलिनेशन. कारण का, तर याच्यामध्ये एकच प्लांट आपल्याला इन्व्हॉल्व्ह झालेलं पाहायला मिळतं. बरोबर आहे की नाही. मग आपल्याला वाटत असेल हे की जिटिनोगॅमी, असं तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये मेन्शन केलेलं आहे, जिटिनोगॅमी इज सिमिलर टू द क्रॉस पॉलिनेशन. का म्हणजे जिटिनोगॅमीला क्रॉस पॉलिनेशन सारखं सिमिलर, कारण त्यांनी इथं सांगितलेलं आहे एकाच प्लांटवरचे दोन वेगवेगळे फ्लावर्स पॉलिनेशन मध्ये भाग घेतात, त्या ठिकाणी पॉलिनेटिंग एजंटची गरज लागते. कुठले कुठले पॉलिनेटिंग एजंट सांगितले होते मी आता तुम्हाला, विंड, वॉटर हे अबायोटिक एजंट सांगितले होते, आणि इन्सेक्ट, बर्ड, बॅट हे बायोटिक एजंट सांगितले होते. त्यामुळे या एजंटचा गरज तुम्हाला या जिटिनोगॅमी टाईपच्या पॉलिनेशन मध्ये लागते. म्हणून हे आपल्याला क्रॉस पॉलिनेशन सारखं वाटत असलं तरी इट इज नॉट अ क्रॉस पॉलिनेशन. कारण का, तर क्रॉस पॉलिनेशन मध्ये महत्वाचा सिग्निफिकन्स आपल्याला पाहायला मिळतो. तो कोणता आहे, तर जेनेटिक व्हेरिएशन. कारण क्रॉस पॉलिनेशन मध्ये दोन वेगवेगळे प्लांट्स इन्व्हॉल्व होतात, जसं आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे डिफरंट प्लांट. त्यामुळे दोन वेगवेगळे प्लांटचे जीन एकत्र येतात आणि त्यामध्ये तुम्हाला जेनेटिक व्हेरिएशन, जेनेटिक रिकॉम्बिनेशन पाहायला मिळतं. तसं इथं कुठलंही डिफरंट प्लांट तयार होत नाही, एकच प्लांट तयार असते, एकाच प्लांट मध्ये पॉलिनेशन होतं. त्यामुळे या ठिकाणी जेनेटिक व्हेरिएशन होत नाही आणि त्यामुळे याला आपण क्रॉस पॉलिनेशन म्हणू शकणार नाही. तर हे कसलं पॉलिनेशन आहे, इट इज ऑल्सो सेल्फ पॉलिनेशन. फक्त फरक काय आहे, तर या पॉलिनेशन मध्ये आपल्याला क्रॉस पॉलिनेशन सारखे एक्सटर्नल एजंट म्हणजे विंड, वॉटर, इन्सेक्ट, बर्ड, बॅट इन्व्हॉल्व्ह झालेले पाहायला मिळतात. परत आपल्याला याचे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे, कुकुरबिटा. स्पेसीचं नाव आहे मॅक्झिमा. कुकुरबिटा मॅक्झिमा हे त्याचे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. आणि तिसरा टाईप आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे ज्याचं नाव आहे झिनोगॅमी. झिनोगॅमी म्हणजे काय, तर हे प्युअरली काय पाहायला मिळतं आपल्याला, क्रॉस पॉलिनेशन. का क्रॉस पॉलिनेशन पाहायला मिळतं, तिथे दिलेलं आहे बघा, पोलन्स ऑफ वन फ्लावर. पोलन्स ऑफ, इथं काय दिलेलं आहे, वन फ्लावर अँड स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. पोलन ऑफ वन फ्लावर अँड स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर. म्हणजे या ठिकाणी किती फ्लावर इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, दोन फ्लावर इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. ऑफ डिफरंट प्लांट, प्लांट सुद्धा किती इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, दोन इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. ऑफ सेम स्पेसिस, त्याला काय म्हणू शकतो आपण, झिनोगॅमी. बघा या ठिकाणी क्रॉस पॉलिनेशनची डेफिनेशन काय सांगितलेली आहे आपण, डिफरंट प्लांट ऑफ सेम स्पेसिस, वन फ्लावर, आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे अनदर फ्लावर. म्हणजेच सेम क्रॉस पॉलिनेशन तुम्हाला कुठं पाहायला मिळतं, तर झिनोगॅमी मध्ये. परत बघा ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं जम्बलिंग होऊ शकतं. मी तुम्हाला लिंकिंग कसं सांगायचं, लक्षात ठेवायचं ते सांगते. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे आपण सांगितले आहे सिंगल प्लांट, त्या सिंगल प्लांटवरचे जर सेम फ्लावर असतील तर त्याला म्हणायचं ॲटोगॅमी. त्याच सिंगल प्लांटवरचे दोन वेगवेगळे फ्लावर असतील तर त्याला लक्षात ठेवायचं जिटिनोगॅमी. ॲटोगॅमीचे एक्झाम्पल लक्षात ठेवूया पी प्लांट, जिटिनोगॅमीचे एक्झाम्पल लक्षात ठेवूया कुकुरबिटा. त्यानंतर क्रॉस पॉलिनेशन म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, टू डिफरंट फ्लावर्स ऑफ टू डिफरंट प्लांट बिलॉंग टू द सेम स्पेसिस. ओके, झिनोगॅमी मध्ये पण आपण तेच सांगतोय, दोन डिफरंट फ्लावर्स, दोन डिफरंट प्लांट बिलॉंग टू द सेम स्पेसिस, याला आपण म्हणतो झिनोगॅमी. तर या पद्धतीनं आपण पहिल्यांदा या पॉइंट मध्ये बघितलं पॉलिनेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पॉलिनेशन ब्रॉडली दोन टाईपचे पाहायला मिळते आपल्याला, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. हे पॉलिनेशन घडवून आणण्यासाठी काही एजंट्स इन्व्हॉल्व असतात, त्यापैकी विंड, वॉटर हे अबायोटिक एजंट्स आहेत, आणि इन्सेक्ट, बर्ड आणि बॅट हे कसले एजंट आहेत, बायोटिक एजंट आहेत. त्यानंतर फर्दर आणखीन क्लेरिफिकेशन आपल्याला पॉलिनेशनच्या टाईप मध्ये केलेलं पाहायला मिळतं. परत पॉलिनेशन आपल्याला डिवाइड केलेले पाहायला मिळतात ॲटोगॅमी मध्ये, जिटिनोगॅमी मध्ये आणि झिनोगॅमी मध्ये. ॲटोगॅमी आणि जिटिनोगॅमी हे दोन टाईप बिलॉंग करतात सेल्फ पॉलिनेशनला, आणि झिनोगॅमी बिलॉंग करतो क्रॉस पॉलिनेशनला. आता आपल्याला बघायचं आहे इन डिटेल
पॉलिनेटिंग एजंट्स. कोणकोणते पॉलिनेटिंग एजंट कशा कशा प्रकारे पॉलिनेशन करतात हे आपण आता पाहणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे पॉलिनेटिंग एजंट्स. आता याच इन डिटेल आपल्याला प्रत्येक एजंट आणि त्या एजंटनुसार त्या फ्लावरमध्ये झालेलं अडॅप्टेशन स्टडी करायचं आहे. पहा मग इथं मी पुढचा पॉईंट सांगणार आहे. त्या पॉईंटचं नाव काय आहे बघा, दीज आर दी पॉलिनेटिंग एजंट, जे आत्ताच मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते, अबायोटिक आणि बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स. ओके, आता आपण सांगितलं होतं पॉलिनेटिंग एजंट्स दोन टाईपचे आपल्याला पाहायला मिळतात, अबायोटिक एजंट्स and second one is the biotic agents. आता याच्यामध्ये कसं क्लासिफिकेशन केलं जातं बघा. अबायोटिक एजंट मध्ये आपण पहिला टाईप बघूया, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली. त्याला काय नाव आहे, ॲनेमोफिली. ॲनेमोफिली म्हणजे आपल्याला दुसरं नाव सांगता येईल, पॉलिनेशन बाय विंड इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली, दॅट इज कॉल्ड ॲज विंड पॉलिनेशन. Second one is called as hydrophily. ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं, वॉटर पॉलिनेशन. ज्या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन वॉटर मार्फत होतं त्याला म्हणायचं हायड्रोफिली. ज्या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन विंड मार्फत होतं त्याला म्हणायचं ॲनेमोफिली. मग बघा हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण वन सेंटेन्सला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज मीन बाय ॲनेमोफिली. मग आपल्याला तिथं काय लिहायचं आहे, इट इज अ पॉलिनेशन कॅरीड आउट बाय द विंड इज कॉल्ड ॲज ॲनेमोफिली. दुसरा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो वन सेंटेन्स साठी, व्हॉट इज हायड्रोफिली. काय सांगायचं आहे, इट इज द पॉलिनेशन विच इज कॅरीड आउट बाय वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. आता बायोटिक एजंट मध्ये आपल्याला एकूण 3 टाईपचं पॉलिनेशन पाहायला मिळतं पहा. पहिला टाईप आहे पॉलिनेशनचा, दॅट इज कॉल्ड ॲज एंटेमोफिली. एंटेमोफिली म्हणजे काय, तर पॉलिनेशन विच इज कॉल्ड कॅरीड आउट बाय इन्सेक्ट. इन्सेक्ट मार्फत जे पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं एंटेमोफिली. त्यानंतर दुसरं आहे ऑर्निथोफिली. म्हणजेच काय, तर बर्ड मार्फत जे पॉलिनेशन होतं त्याला म्हणतो आपण ऑर्निथोफिली. आणि तिसरा टाईप आहे कायरोप्टेरोफिली. म्हणजे इथे सांगायचे आपल्याला बॅट मार्फत जे पॉलिनेशन होतं त्याला म्हणायचं कायरोप्टेरोफिली. म्हणजे बघा इथं आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर ॲनेमोफिली, हायड्रोफिली, दीज आर द टाइप्स ऑफ दी अबायोटिक एजंट. ज्या ज्या प्लांट्स मध्ये हे विंड आणि वॉटर पॉलिनेशन घडवून आणतात त्या प्लांटला आपण ॲनेमोफिलस आणि हायड्रोफिलस प्लांट म्हणतो. ॲनेमोफिलस आणि हायड्रोफिलस प्लांट हे रिस्पेक्टिव्हली वॉटर किंवा विंडच्या द्वारे जे पॉलिनेशन घडवून आणतात त्या प्लांटमध्ये, त्या पद्धतीनं त्यांचं फ्लावरचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. किंवा बायोटिक एजंट मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे एंटेमोफिली, ऑर्निथोफिली आणि कायरोप्टेरोफिली. इन्सेक्ट ज्या ज्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन घडवून आणतात ते फ्लावर इन्सेक्टसाठी स्पेशली मॉडिफाय झालेले पाहायला मिळतात. इन्सेक्टसाठीच आपल्याला अडॅप्ट झालेले पाहायला मिळतात. बर्ड ज्या ज्या फ्लावरमध्ये पॉलिनेशन घडवून आणतो त्या फ्लावरमध्ये आपल्याला बर्डसाठी अडॅप्टेशन तयार झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे स्पेसिफिक ते फ्लावर फक्त बर्डसाठीच मॉडिफाय झालेले असतात. आणि थर्ड वन आपण सांगतोय बॅट. आता बॅट हा आपल्याला सर्वांना माहिती आहे, नॉक्टर्नल ॲनिमल आहे. रात्रीच्या वेळी जी फुलं उमलतात त्या फ्लावर्समध्ये पॉलिनेशन घडवून आणण्याचं काम बॅट्स करतात. त्यामुळे नाईटला जे फ्लावर ओपन होतात त्या फ्लावरमध्ये बॅट्ससाठी आपल्याला फ्लावरचं अडॅप्टेशन पाहायला मिळतं. याचा अर्थ जशा टाईपचा पॉलिनेटिंग एजंट आपल्याला पाहायला मिळतो त्या टाईपचं फ्लावर तुम्हाला त्या प्लांटमध्ये पाहायला मिळतं. तोच पॉलिनेटिंग एजंट त्या फ्लावरमध्ये आपल्याला पॉलिनेशन घडवून आणत असलेला पाहायला मिळतो. तर हा थोडासा पॉईंट जो आपण आज डिस्कस केलेला आहे, पॉलिनेशन, त्याचे टाईप्स, परत आपण फर्दर सेल्फचे आणि क्रॉसचे आणि सबटाईप बघितले होते. हे पॉईंट जरी ऐकायला सोपे वाटत असले तरी हे ठराविक ट्रिकनं आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यामुळे वारंवार याचं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. वारंवार ते वाचले पाहिजेत. कारण त्यानंतर आपण जे बायोटिक आणि अबायोटिक एजंट बघतो
हे सुद्धा मुलं लाईटली घेतात आणि याच्याकडे दुर्लक्ष करतात. तर 1 सेंटेन्सचे जे क्वेश्चन स्टेट बोर्डला विचारले जातात त्याच्यामध्ये हमखास एक क्वेश्चन असतो, तो म्हणजे याच्या डेफिनेशन्स तुम्हाला विचारल्या जातात आणि या डेफिनेशन टू दी पॉइंट मध्ये आपल्याला सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला क्वेश्चन दिले जातात, एंट्री मोस्टली दिलं जातं आणि त्याच्या पुढे आपल्याला त्याचं एखाद्या प्लांटचं एक्झाम्पल द्यावं लागतं किंवा ऑर्निथोपिली म्हणजे कुणामार्फत पॉल्युशन होतं हे तिथं फिल इन द ब्लँक्स करायचं असतं. त्यामुळं हा कंटेंट आजचा सोपा वाटला तरी तो सारखा रिवाइज केला पाहिजे, तर तो तुमच्या लक्षात राहील. थँक्यू.